नाशिक महानगरपालिकेच्या अनेक शाळांना पोषण आहार दिला जातो आणि या पोषण आहारांच्या माध्यमातून या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना जो पोषण आहार दिला जातो त्या बचत गटांना आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू असलेल्या आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामध्ये गॅसचा जो तुटवडा होतोय त्याचा मोठा परिणाम यावर देखील आपल्याला दिसून येतो आहे। आणि मात्र या संदर्भामध्ये आता प्रशासकीय स्तरावर जे आहे ते प्रयत्न केले जात आहे। माझ्यासोबत नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी आहेत। मॅडम, कशा पद्धतीनं ही सगळी यंत्रणा आपण त्या ठिकाणी काम करतो आहे? कारण अनेक ठिकाणी जर बघितलं तर पोषण आहार जे बचत गट देतात त्यांची एक दिवस पूर्वी इतकाच गॅसचा सध्या साठा त्यांची शिल्लक आहे। येस, आपल्याकडे देखील तशीच परिस्थिती आहे जी इतर ठिकाणी आहे। तर नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 279 शाळा आहेत आणि जवळजवळ 1,15,000 विद्यार्थी यासाठी पोषण आहार घेत असतात। या परिस्थितीमध्ये काल सर्व ज्या संस्था आहेत त्या माझ्याकडे आलेल्या होत्या आणि त्यानंतर परिस्थिती बघून आपल्या महापौर आहेत हिंगोरीताई, आपल्या आयुक्त खत्री मॅडम आणि आपल्या अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेमधून माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून जे जिल्हा पुरवठा अधिकारी आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क केला प्रशासनामार्फत की ज्या संस्था आपल्या शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देतात तर त्या संस्थांना गॅसचा पुरवठा तात्काळ सुरू करावा। तर 1.25 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो, मात्र आता कुठेतरी हा पोषण आहार बंद होईल अशी परिस्थिती निर्माण होते आहे। एकूण या सगळ्या संदर्भामध्ये आपण वरिष्ठ स्तरावर या संदर्भातली काही माहिती दिली आहेत का? पत्रव्यवहार आपला सुरू आहे? हो, वरिष्ठ स्तरावर ज्यावेळेस ही परिस्थिती उद्भवायला सुरुवात झाली, कमर्शियल गॅस सप्लाय बंद व्हायला लागला, त्याच वेळेस आम्ही राज्य स्तरावर पण कळवलं आणि राज्य स्तरावरून सुद्धा आम्हाला ही सर्व माहिती मागवण्यात आलेली आहे की किती संस्थांना ही परिस्थिती उद्भवलेली आहे। तर आपल्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ स्तरावर देखील आम्ही कळवलेलं आहे आणि आता आपल्या महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी जे जिल्हाधिकाऱ्यांचा स्तर आहे त्या ठिकाणी कळवून तिथे आता मला असं वाटतं आज संध्याकाळपर्यंत हा पुरवठा आम्ही सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। किती साठा उपलब्ध होणार आहे? कारण अनेक दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण होते, तेव्हापासून आपले प्रयत्न सुरू आहे। सध्या स्थितीला संपूर्ण शालेय जो पोषण आहार आहे तो बंद होईल अशी परिस्थिती निर्माण होते। सध्या आजपर्यंत तर आमचा सकाळ सत्रातल्या सर्व शाळा असतात, आपला पोषण आहार योग्य पद्धतीने आज देखील गेलेला आहे आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी साधलेल्या संपर्कानुसार आज संध्याकाळपर्यंत ज्या ज्या पुरवठा एजन्सी आपल्या सेंट्रल किचनला पुरवठा करतात त्यांना कळवण्यात येणार आहे की यांना पुरवठा द्यावा। आता आम्ही माहिती देताना महिनाभर प्रत्येक एजन्सी गॅस आमची सेंट्रल किचनला किती गॅस लागणार आहे याची देखील माहिती दिलेली आहे। त्यामुळे पुढची जी कार्यवाही होते ती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या स्तरावरनं त्यांना सूचना देण्यात येतील, त्यानुसार आपल्याला गॅस उपलब्ध होईल। नक्कीच, एकूण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतले जे सेंट्रल किचन आहे त्यातला जो साठा आहे तो खरं तर एकूण किती आहे त्याची माहिती तातडीने मागवली जाते आहे। आणि दुसऱ्या स्तरावर जर बघितलं तर वरिष्ठ स्तरावर देखील पत्रव्यवहार केला जातोय। एकूण जी माहिती आहे आणि जो उपलब्ध साठा आहे त्यावर देखील आता महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जाते। एकूण कोणतेही सेंट्रल किचन बंद होणार नाही अशी परिस्थिती खरं तर त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे। आणि जर बघितलं तर अनेक शाळांमध्ये जो पोषण आहार दिला जातो जवळपास 1,15,000 जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कोणताही पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी नाशिक महानगरपालिका प्रयत्न करत असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।